पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण स्पेशल डे सेलिब्रेट करणार आहोत आणि स्पेशल मी खूप वेळा म्हणत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पेशल डे आहे आणि आपल्या आयुष्यात स्पेशल डे येतच असतो आणि त्यापैकी आपले स्पेशल डे आहेत बर्थडे ॲनिव्हर्सरी आणि कोणाकोणाचे बर्थडे असतात त्यामुळे आपण स्पेशल डे म्हणत असतो। पण आजसुद्धा स्पेशल डे आहे, माझा नाही तर यांचा स्पेशल डे आहे। बघा बघा इकडे तर आज आहे यांचा बर्थडे 21 मार्चला यांचा जन्म झाला आणि ते माझ्या आयुष्यात आले। एवढे रेडी होऊन आम्ही कुठे चाललो आहोत ते तुम्हाला लगेच समजेल पुढे व्हिडिओमध्ये, कंटिन्यू पहा शेवटपर्यंत। आणि आम्ही चाललो आहोत पुढे, इकडे हिक आणि गॉगल वगैरे मस्त लावलेला आहे। मी आता बॅग पॅक केलेली आहे आणि गॉगल लावणार आणि वर जाणार आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे। तुम्ही पण येत आहे ना? चला तर मग आपण आलेलो आहोत एका प्लेस आहे लहान मुलांसाठी खेळण्याची, तर तेथे आलेलो आहोत। खास करून हिकासाठी आलो होतो इथे। खूप दिवस चाललं तर जायचं पण असं योगच आहे ना, तर आज स्पेशल डे यांचा, तर त्यांच्यासाठी म्हटलं तर चला जाऊया। आणि ही प्लेस तुम्हाला दाखवते, नाव आहे द ग्रँड मचाल। येथे तुम्हाला खूप सारे गेम्स ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील लहान मुलांसाठी वगैरे। तर चला तर बघूया। तर खूप जण येतात, लहान मुलं पण आहेत तिथे दिसतं ते मला। चला आता आतमध्ये जाऊन बघूया। आज सुट्टी तर नाही आहे पण काही जण आलेले आहेत खेळायला। हे इकडं ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत। चलो बघूया, आता चौकशी करतो आम्ही काय आहे काय नाही एंट्रीचं वगैरे। तर ही काही इकडे बाबाबरोबर तिच्या, तर इथे आपल्याला माहिती विचारायची आहे, इन्फॉर्मेशन। इथे 150 रुपयाला मंडे टू फ्रायडे फीज आहे, एंट्री फीज। तर एवढे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर सॅटर्डे संडे 250 रुपये ते ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बाकीचे सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा। पण सध्या आपण फक्त ह्याच ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। थँक्यू। इधर से कुठे गेली? हो चला जायचंय। पान तोडलं तिने बघा झाडाचं। चल बाबाचा हात पकड, चल। इहू बसली नाही ती, फक्त उभी राहिली। ये इहू काय करते इहू तू? ये आता तुम्ही चालल्यानंतर मी चालवते, ठीक आहे? एक राऊंड, किती पण राऊंड करा, काही नाही आहे ना, फ्री आहे, काउंटिंग नाही याच्यामध्ये, तुम्ही काही करू शकता। हो ए पिल्लू इकडे बघ।
तर जस्ट आता आम्ही सायकलिंग वगैरे केली आणि बाईक रायडिंग पण केलेली आहे. आता इकडे आलो आहे झुल्यावर बसायला, स्विंग करायला आलेला. तर तुम्हाला दाखवते स्विंग कसं आहे. खूप मोठा स्विंग आहे. आणि इकडे हे सुद्धा आहे ट्रॅम्पोलिन. बघूया आता काय काय करणार आहोत आम्ही. आणि बड्डे बॉय तुम्ही काय करणार आहात? तुम्ही इथं बाईक रायडिंग केलेली आहे, सायकलिंग नाही केली? हां, सायकलिंग नाही केली तुम्ही? थोडीच केली. चला तिथे बसूया. छोट्या काय म्हणतात क्लाइम्बिंग ना, स्विंग. आता ह्या छोट्या स्विंगवर आम्ही बसतो. परत इहू इकडे बघ काय करतेस तू? आता स्विंग घेते, स्विंग. बॅक फॉरवर्ड करायचं आलं ना. हा माझा मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग नाही ती. इकडं बघ, इकडं कॅमेराकडं, कॅमेरा. हाय कर, हाय. असं जमतं हाय करायला. तशी बसायला किती घाबरती लगेच. जोरात घ्यायचं का अजून झोका? तर इथे गाईड असतात स्विंग देण्यासाठी. आपण स्वतःहून घेऊ शकत नाही कारण की खूप मोठं झुला आहे, तुम्ही पाहू शकता. चालू झाल्यावर जर एकदा चालू करून दिल्यावर मग घेता येतं आपल्याला स्वतःच्या पायाने. असं खाली थोडी जाणार आपण हे ना घर. आणि मज्जा वाटते तुला? हो मज्जा वाटते ना? हो. तर आम्ही तिकडच्या झुल्यावर बसलो होतो. ही जास्त मोठी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे खूप लोक बसू शकतात आणि इकडे असे समोरासमोर बसू शकतात. तर हे नको. आता दुसरी ॲक्टिव्हिटी करूया. इकडे कोणती ॲक्टिव्हिटी आहे? इकडे आतमध्ये काय असेल? फुटबॉलचं आहे. आणि आम्हाला असं खेळायला लागतं मातीमध्ये, म्हणून ती बसत नाही है ना. चल लवकर, हात खराब करतेस. चला बाय, मी चालले. चला यावरती. इकडून नाही, एक जण आतमध्ये जावं लागेल. हां हे चलिए. सोडा परत एक. सर थांबा. शूज पाहिजे ना. ऑनलाइन नहीं, इसके अंदर ऑनलाइन से वो दिक्कत आएगी ना, वो ऑटोमेटिक से हो जाता है. बस. हाँ वहाँ ऑनलाइन ऑटोमेटिक हो जाता है.
आम्ही पण ट्राय करणार बघा मम्मीचं पाहिलं आता. चढा. वरती चल ना वर. चलो सायकल पे चलो. चल आपलं नाही जमणार ते मोठी झाल्यावर करा तू आता चल. चल. पकड़ दे हो तो वहाँ बैठो ट्रैक्टर को भागते भागते ए वरती नाही चढायचं मम्मा. कहीं आता है कहीं देखो बढ़िया हाथ गाड़ी नागन बाबू. हा पकड इथं पकड इथं पकड. नाही काय काय जवाब नाही. माओ माओ. चल ये हेग मी चाललो. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. अय्या. माओ. मला फक्त पांढरा माहिती आहे दुसरे कलर मध्ये आहे ना 3 डग आहे तिथं डग पॉट आहे आणि ही का कशी पाहते बघा. आणि इकडे पाठीमागे आहे हे खूप छान आहे ॲडव्हेंचरस आहे लहान मुलांसाठी. हिला ही काला म्हणते कर तर नाही करत आहे ती आहे छोटी आहे ना जर मोठी नाही आहे माझ्या फेसवर घेते मला. तर हे पाहून मला सुद्धा वाटतं ॲक्टिव्हिटी करावा मला मन लय होते पण ही लहान मुलांचं आहे. आता तिला मज्जा वाटते बघ सोडा नसती. चल तुझं ऐकणार आहे का तुझी भाषा समजेल का. तुझी नाही समजायची त्यांना तर त्यांची तुला नाही हे ना. आता वरती आलो आहोत झोन 2 मध्ये स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. चला तिथे काय पाहूया. खूप मोठं आहे ॲडव्हेंचरचं आणि पुढे आहे वॉल क्लाइम्बिंग म्हणून आहे तिथे. आणि हे काय आहे बघूया पुढे. चला वेगळंच काहीतरी वाटतंय मज्जा वाटते है ना छान वाटतंय असं काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला. लहान मुलांसाठी खरंच छान आहे ॲक्टिव्हिटी. आणि जे ॲक्टिव्ह मुलं आहेत ना खूप ॲक्टिव्ह मुलं त्यांना तर खरंच आणलं पाहिजे इथे है ना. कारण की खूप चंचल असतात काही ना काही करत असतात ना. आता ही का सुद्धा आहे आणि थोडी छोटी आहे म्हणून जरा मोठी झाल्यावर हाय रोप कोर्स. रोपवे ना हाय रोप कोर्स. आता सध्या बंद आहे नंतर येऊ आपण. आता सध्या माऊसाठी आलो आपण ना. माऊ किती नाव आहे तुला. इकडे हाय करेन ना सगळ्यांना. हाय तुम्ही पण या आमच्याबरोबर ॲक्टिव्हिटी करायला. आज बाबांचा बड्डे आहे ना. विश केलं तू. आम्ही सकाळीच विश केलेलं आहे. आता पण विश करू आपण सगळ्यांसमोर. हॅपी बड्डे बाबा. थांबा तुम्हाला दाखवते. हॅपी बड्डे बाबा. चला आता बाकीची ॲक्टिव्हिटी करतो. हे झाल्या आउटडोअर ॲक्टिव्हिटी. आता इनडोअर ॲक्टिव्हिटी करायची आहे त्यासाठी आम्ही चाललो तिकडे. प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण फोटो काढायला जातो ना त्यावेळेस इकडे सनसेट झालेला असेल ना म्हणजे संध्याकाळच्या वेळेस खरंच प्रॉब्लेम येतो. फोटोज येत नाही व्यवस्थित. पण सनसेट खूप छान दिसतो इथून. पण लवकर येऊन तुम्ही जर फोटो काढले ना तर खूप मस्त फोटो येते तिथे. मला तर हे खूप आवडलेलं आहे. आणि इकडे हे बघा आणि इकडे छोटीशी जिम आहे. आता म्युझिक वगैरे लावलेले आहेत तिकडे. इकडे पण आतमध्ये एंट्री करू शकतो पण ती पेड आहे. पण सध्या आम्ही फक्त बेसिक घेतलेलं आहे जास्त काही घेतलं नाही कारण की ही का छोटी असल्यामुळे त्या थोडी मोठी झाल्यावर बघूया. आणि इकडे किती छान छान आहे. हरणं आहेत हे बघा. आणि ही एक सेल्फी फोटोजसाठी खूप मस्त आहे इथे.
आणि इकडे आहे ए चल हा चल चला चला. ही का थांबतच नाही फोटोसाठी, नाही तर खूप भारी फोटो आला असता इथे पण है ना. मोटू पटलू ये. इकडे भुबू पण आहे आणि तो फोटो घेत नाही, नुसती हाय बाय करते. तर एक राऊंड झालेला आहे मोठा आमचा. तिकडून आम्ही स्टार्टिंग केलं होतं आणि इकडे आलं. एक सेल्फी फोटो घेऊ शकतो किंवा नुसतं फोटोसाठी. ही पाठीमागची किती छान आहे ना. हे पाहून तुम्हाला आठवते का कोणता मूवी आहे मला नक्की सांगा कमेंट करून. नक्की तुम्हाला सर्वांना माहीत आहे तो मूवी कोणता आहे, मी नाव सांगणार नाही आहे. आणि म्युझिक चालू झालेलं आहे इकडे. चला आता आम्ही जातो आहे आतमध्ये. इंडोअर गेम कोणकोणते आहेत ते पाहण्यासाठी. आउटडोअर गेम तर खूप आहेत, ॲडव्हेंचरच जास्त आहेत. चला आता तुम्हाला इंडोअर गेम दाखवते. ही का आणि तिचे बाबा पुढे गेलेले आहेत. वाव, ही बघा इकडे सापसिडी. ही हो इकडे, त्याला नाही हात लावती. ही बघा सापसिडी. चला 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 सापसिडी खेळायची आपल्याला. शिडीवर चढा. आणि इकडे आहे लुडो. वाव मस्त आहे. आणि इथं चेस आहे. वाव. आणि इकडे काय आहे, सापसिडीच आहे पुसलेली. इकडे ही गेम, याला कोणता गेम म्हणताय ते मला कमेंट करून सांगावे प्लीज. और इकडे निशाणीबाजी आहेत. चला मी पण करणार आहेत. बर्थडे बॉय आता निशाणीबाजी करणार आहेत तिकडे. वड अजून वड वड. वन टू थ्री. और एक राहिला. मी सगळे पाडले होते. कोणता गेम म्हणतो त्याला, मूवी मध्ये पाहिलेलं मी खूप त्याला. चल बाबू. आता गेला. चल तू चल. एक उभा राहिला तू, नंतर पडू आपण. चल तुला उचलणार आहे का ते चेंडू बिंडू. जायचं. आता मी तुमच्यावर शेअर करणार आहे इंडोअर गेम्स कोणकोणते आहेत. जसं की तुम्हाला पाठीमागं दिसत असेल कॅरम आहेत. ह्या साईडला चेस वगैरे ठेवलेला आहे. आणि इकडे पाठीमागं आहे गेम्स, वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स. आता चला पाहूया आपण. सॉफ्ट प्ले एरिया आहे पाठीमागे. त्याआधी शूज काढणे गरजेचं आहे. मला एक गोष्ट चेक करायची आहे, ती म्हणजे वजन माझं किती वाढलेलं आहे. चला पाहूया. इतना 52. सॉफ्ट प्ले एरियामध्ये हिकाला पाठवलं आहे आम्ही आतमध्ये. आता काय करते काय माहीत. खेळते बाबू तू. हो इकडे इकडे इथे इथे किती किती बॉल आहे बघ. मग इकडे एक एक. हे ओपन नाही होते, तिकडून बोलवा तिला. चल चल चल. या 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 या. तसं नाही, तिथून वर चढली काय सरगुंडी निघाली. हो का. अरे तिला बॉलच बॉल दिसले सगळे. नाही जाते. हे बघा इथे बाहेरूनच बॉल ओढते मम्मा. ते सायकलिंग आहे.
असं लाव, पहिले एकाला एक लाव. बड्डे आहे तर बड्डे झालाच पाहिजे. आम्ही छोटंसं एक पेस्ट्री घेतलेली आहे तर बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर आता तुम्हाला दाखवते. तर ही पहा पेस्ट्री. हॅपी बर्थडे. चला आता सेलिब्रेशन करूया. करा कट. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. It's your birthday, hooray! Happy birthday. It's your birthday, hooray! Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. असं केल्याने काय होतं की ही बॉटल पुन्हा यूजमध्ये येणार नाही आहे. कारण तर काही जण खूप पाणी सांडलं नाहीतर तसंच झाकण लावून जर आपण टाकलं आणि ह्या पद्धतीने जर टाकलं नाही तर ही बॉटल पुन्हा रियूज केली जाते आणि असंच पाणी भरलं जातं आणि आपण नंतर विकलं जातं. त्यामुळे ही अशी करायची कधी पण पाणी संपल्यानंतर बॉटलचं झाकण असं टाकायचं. खूप जणांना माहीत असेल हिस्ट्री तर मी केली आहे आणि तुमच्यावर शेअर केलेली आहे. चला आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण छान होतं आणि केकसुद्धा सगळा संपवला मी. पेस्ट्री केक पण नाही आहे, पेस्ट्री सर्व संपवली आहे. ज्याचा बड्डे आहे त्यांनी खाल्लंच नाही, मीच खाल्ले. हां जायचा. चला आता निघतो आम्ही. निघायची तर चला आता निघायची वेळ झालेली आहे. आम्ही निघतो आणि ही का खूप खेळली इथं मोकळं पटांगण सुद्धा म्हणजे जास्त छानपैकी खेळलेले आहे. आता व्हिडिओचा एंड शेवट घरी गेल्यानंतर करते. तोपर्यंत तर मगाशीच आम्ही घरी आलेलो आहोत. 10-15 मिनटं झालेले आहेत आणि जस्ट म्हटलं आता व्हिडिओ एंड करावा. आणि जेवण खूप छान होतं आणि स्पेशल आज मी तुमच्यावर काय शेअर केलं तर आज बड्डे होता अहोंचा, माझ्या हजबंडचा. तर आता दमलेत ते, आता आराम चालू आहे त्यांचा आणि मी इकडे व्हिडिओ एंडिंग करत आहे आणि ही का तिकडे खेळत आहे. तर तुम्हाला दाखवते नंतर. तर मस्त असा दिवस गेलेला आहे आणि छान असा जे काय ॲक्टिव्हिटी होती ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी तर तीसुद्धा खूप छान होते. मोठ्यांसाठी सुद्धा होतेच पण मोठ्यांसाठी जी ॲडव्हेंचर आउटडोअर ॲडव्हेंचर जी ॲक्टिव्हिटी होती ती पेड होती. इनडोअर काही गेम्स होत्या त्यासुद्धा पेड होत्या काही आणि काही अशा 150 रुपयामध्ये फक्त मोजक्याच ॲक्टिव्हिटी होत्या किड्ससाठी. तर आम्ही त्यातल्या काही आम्ही तर केल्याच आणि त्यात ही का छोटी असल्यामुळे ना ती काही जास्त करत नव्हते. तिला फक्त मजा वाटत होती की काय चाललं आहे काय नाही. पण मी पण एन्जॉय केला, यांनी पण एन्जॉय केलेला आहे, दोघांनीसुद्धा एन्जॉय केला आहे. आणि मला जास्त आवडलं ते म्हणजे बाईक रायडिंग है ना. बाईक रायडिंग छान होती आणि दुसरंसुद्धा काही करायचं होतं पण ठीक आहे वेळ कमी होता त्यामुळे काही केलं नाही. जस्ट 50 रुपयामध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटी बेस्ट आणि लहान मुलांसाठी तर बेस्टच आहे. ती काय अजून दमलेली नाही आहे पण आम्ही खरंच दमलो आहे. ती मस्तपैकी चाललं आहे. इथं घरी आली तरी खेळतच आहे. काय लागलं बॉटल लागले काहीतरी. हो आणि दमली ना तू, झोपायचं तिकडं ना. हां चालू दे तुझं. तू काय 12 वाजवणार परत आज पुता. हां ये हाय कर कुठे गेली हाय. तर मजा वाटते. ती पण कॅमेरासमोर आली का लगेच हाय करते. हां तो मोठा केक घ्यायचा होता पण म्हटलं तो संपणार नाही एवढा केक. त्यापेक्षा आपला छोटासा पेस्ट्री टाईप घेतलेला आणि तो कट केला आणि छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि तेच तुमच्याबरोबर आज मी शेअर केलेलं आहे. तर त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.